होऊन एक डायपेप्टाइड मॉलिक्यूल मिळतो. त्याच पद्धतीनं 3 अमायनो ऍसिड जर एकमेकांना जॉईन झाले तर यापासून तयार होणाऱ्या मॉलिक्यूलला आपण ट्रायपेप्टाइड असं म्हणतो. ही सिक्वेन्स या पद्धतीनं चालू असेल. 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा. आणि या पद्धतीनं असंख्य मोर दॅन 4, 5, 6, 7, 8 या पद्धतीने जर जॉईनिंग होत असेल अमायनो ऍसिड्स एकमेकांना तर अशा रिएक्शन मधून, अशा जॉईनिंग मधून तयार होणारा जो प्रॉडक्ट असेल त्याला आपण पॉलीपेप्टाइड असं म्हणतो. The number of peptide linkages in a peptide is always one less than the number of alpha amino acid molecules involved. किती अमायनो ऍसिड इन्व्हॉल्व झालेले आहेत, किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यापेक्षा पेप्टाइड लिंकेजची संख्या 1 नी कमी असते. कारण दोघांमध्ये 1 आपण वापरतो. या पद्धतीनं ही लिंकेज आपल्याला मिळते आणि याला आपण पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल असं म्हणतो. म्हणजेच डायपेप्टाइड 2 अमायनो ऍसिड एकमेकांना जॉईन होऊन मिळणारा मॉलिक्यूल डायपेप्टाइड, 3 अमायनो ऍसिड एकमेकांना जॉईन होऊन मिळणारा मॉलिक्यूल ट्रायपेप्टाइड थ्रू अमाइड लिंकेज प्रत्येक वेळेला. आणि असंख्य अशा पद्धतीचे अमायनो ऍसिड मॉलिक्युल्स एकमेकांना जॉईन झाले त्यापासून तयार होणारा मॉलिक्यूल जो असेल तो पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल असेल. म्हणजे डायपेप्टाइड, सुरुवातीला आपण पेप्टाइड बघितला, त्याच्यानंतर डायपेप्टाइड, त्याच्यानंतर ट्रायपेप्टाइड आणि मग पॉलीपेप्टाइड. Now polypeptides can be obtained by graded enzymatic hydrolysis of proteins. प्रोटीनचा हायड्रोलिसिस झाल्यामुळं या पद्धतीचे पॉलीपेप्टाइड मॉलिक्युल्स मिळतात. म्हणजेच काय, पॉलीपेप्टाइड पेक्षा प्रोटीन मॉलिक्यूल हा मोठा असतो. However, there are a number of naturally occurring polypeptides which have high biological significance. Naturally occurring polypeptide जे असतात त्यांचं बायोलॉजिकल सिग्निफिकन्स हे खूप जास्त असतं. Some such peptides are adrenocorticotropic hormone ACTH hormone मध्ये प्रेझेंट असतो. स्टिम्युलेट्स कॉर्टेक्स ऑफ ॲड्रिनल ग्लँड. आपल्या शरीरामध्ये जे ॲड्रिनल ग्लँड कॉर्टेक्स असतं त्याच्यामधनं हे स्टिम्युलेट होतं. या पद्धतीचं पेप्टाइड कॉम्बिनेशन. दुसरं मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन MSH स्टिम्युलेट्स पिगमेंट सेल प्रोडक्शन. म्हणजे एखाद्याचा कलर ब्लॅक किंवा व्हाईट आहे, याच्या हे कशावरनं ठरतं तर आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोन सिक्रेट होतं मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, त्यावरनं या पिगमेंट सेलचं प्रोडक्शन कंट्रोल केलं जातं. पिगमेंट सेल प्रोडक्शन स्टिम्युलेट केलं जातं या हॉर्मोनमुळं आणि मग तो कलर ब्लॅक की व्हाईट असा ठरतो. वेसोप्रेसिन वॉटर बॅलन्स्ड हॉर्मोन. बॅसिट्रेसिन हे अँटीबायोटिक आहे. ग्लुकॅगॉन आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतं. इन्क्रीजेस शुगर इन ब्लड. शरीरामधल्या ब्लड मध्ये शुगर वाढवण्याचं काम हे ग्लुकॅगॉन करतं. हे सुद्धा एक हॉर्मोन आहे, पेप्टाइड आहे. X-ray studies of a number of peptides indicate that the entire amide group CONH X-ray study वरनं रिव्हील झालेला आहे. CONH जो ग्रुप आहे and the atom in the group are all planar and the O and H are trans. ऑक्सिजन आणि हायड्रोजन ट्रान्स पोझिशन मध्ये असतील. The peptide CN bond, carbon nitrogen bond length is 1.32 angstrom unit. A च्या डोक्यावर गोल डॉट दिलेला असतो. 1.32 angstrom unit. Shorter than the usual carbon nitrogen bond length, approximately 1.47 angstrom unit, suggesting a considerable double bond character for this bond. Thus the possibility of geometrical isomerism. या प्रकारच्या अरेंजमेंट मध्ये geometrical isomerism आपल्याला बघायला मिळतं.
The trans isomer seems to be the trans isomer seems to be more likely as there is larger steric repulsion observed in the cis isomer. स्टिरियोकेमिस्ट्री थोडस या ठिकाणी सांगितलेली आहे. पोझिशन्स कशा पद्धतीनं ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकमेकांना अपोजिट पोझिशनला आहेत, म्हणून याला ट्रान्स आयसोमर असं म्हणलेलं आहे. नंतरचा जो पॉइंट आहे तो नॉमनक्लेचर अँड रिप्रेझेंटेशन ऑफ डाय अँड ट्रायपेप्टाइड्स. नॉमनक्लेचर कसं करायचं डाय आणि ट्रायपेप्टाइडचं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाय कन्व्हेन्शन while writing a peptide molecule, free amino group that is N-terminal end is written on the left hand side. नेहमी N-terminal end जे असेल म्हणजे नायट्रोजन ज्या ठिकाणी असेल तो जो एंड असेल तो नेहमी लेफ्ट हँड साइडला लिहायचा असतो मॉलिक्यूल रिप्रेझेंट करताना. while the free COOH group दुसऱ्या साइडला COH ग्रुप असतो दॅट इज सी टर्मिनल, याला आपण सी टर्मिनल म्हणतो. सी टर्मिनल एंड इज रिटन ऑन द राईट हँड साइड. उजव्या साइडला आपण हा सी टर्मिनल एंड लिहितो म्हणजे COH ग्रुप लिहितो. द COOH ग्रुप and the N-terminal acid and NH2 group of C-terminal acid are involved in the formation of peptide bonds. NH2 group आणि COOH group दोन्ही या पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. The dipeptide is named as an acyl derivative. डायपेप्टाइड जो असेल त्याला आपण acyl derivative असं म्हणतो of the C-terminal amino acid. जो सी टर्मिनल अमायनो ऍसिडला म्हणजे उजव्या साइडला जो तयार झालेला असतो त्याला आपण त्या डायपेप्टाइडला असिल डेरिव्हेटिव्ह म्हणतो. इन द नेम ऑफ द एन टर्मिनल ऍसिड विच इज ऑन लेफ्ट साइड, नाव देत असताना एन टर्मिनल ऍसिड जो लेफ्ट हँड साइडला आहे, द सफिक्स INE इज रिप्लेस्ड बाय YL. नावामध्ये जे INE असेल या ग्रुपच्या ते INE रिमूव्ह करायचं, रिप्लेस करायचं आणि त्या ठिकाणी YL असं रिप्रेझेंट करायचं असतं नॉमनक्लेचर करत असताना. अँड इट इज फॉलोड बाय द नेम ऑफ सी टर्मिनल ऍसिड. आणि त्याच्या पुढे लगेच सी टर्मिनल जो ऍसिड असेल त्याचं नाव आपल्याला लिहायचं असतं. विच इज ऑन द राईट साइड, जो की राईट साइडला आपण लिहिलेला असतो किंवा प्रेझेंट असतो. The precise order of bonding in a peptide is conveniently specified by using 3-letter abbreviations. 3 लेटरचा ॲब्रिव्हिएशन या ठिकाणी आपण यूज करतो. म्हणजे ग्लायसिन असेल तर GLY, CINE शेवटी INE आहे, GLY जो आहे तो GLY ने याचं ग्लायसिनचं रिप्रेझेंटेशन आपण करतो. 3च लेटरने याचा आपण ॲब्रिव्हिएशन म्हणून वापर करत असतो. अँड कनेक्टिंग देम बाय हायफन्स, डॅश वापरतो आपण. ग्लाय 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 डॅश ग्लाय असं असेल तर मधला जो डॅश असतो त्याला आपण हायफन म्हणतो. 1 लेटर ॲब्रिव्हिएशन्स आर युज्ड विदाउट पंक्च्युएशन्स. एकच लेटर ॲब्रिव्हिएशन जर असेल तर त्याला आपण विदाउट पंक्च्युएशन वापरतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. A dipeptide obtained from 2 molecules of glycine. ग्लायसिनचे 2 मॉलिक्युल्स पासून 2 अमायनो ऍसिडच आहे हा ग्लायसिन. हे 2 अमायनो ऍसिड जर एकमेकांना जॉईन झाले बाय हायड्रोलिसिस, एक वॉटर मॉलिक्युल याच्यातून रिमूव्ह होईल आणि 2 अमायनो ऍसिड्स एकमेकांना जॉईन होतील आणि तयार होणारा जो मॉलिक्युल असेल तो डायपेप्टाइडचा मॉलिक्युल असेल. या मॉलिक्युलला ग्लायसिनचे 2 मॉलिक्युल्स 2 अमायनो ऍसिड्स जर एकमेकांना जॉईन होऊन डायपेप्टाइड जर तयार होत असेल तर याचं नाव कशा पद्धतीने द्यायचं तर पोझिशन्स या ठिकाणी दिले.
NH2 लेफ्ट हँड साइडला CH2CO हा मॉलिक्यूल आहे ग्लायसिनचा NH2CH2CO. दुसरा मॉलिक्यूल आहे NH2CH2COOH. एक मॉलिक्यूल NH2CH2COH, दुसरा NH2CH2COH. असे दोन मॉलिक्यूल ज्या वेळेला एकमेकांना जॉईन होतील त्यावेळेला मॉलिक्यूल जो तयार होईल डायपेप्टाइडचा तो NH2CH2CO यातला एक OH निघालेला असेल. पुढे आता हा राईट हँड साइडचा टर्मिनल आहे, याला लेफ्ट हँड साइडचा टर्मिनल जॉईन होईल दुसऱ्या अमायनो ऍसिडचा. COOH मधला एक H रिप्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी NH2 मधला एक हायड्रोजन रिप्लेस होईल आणि हा NH इथे जॉईन होईल आणि कॉम्बिनेशन जे होईल ते CONH असं होईल. पुढे परत ऍज इट इज मॉलिक्यूल CH2COH राईट हँड साइडचं टर्मिनल किंवा याला आपण C टर्मिनल एंड असं म्हणतो. आता NH2CH2COH हा ग्लायसिन मॉलिक्यूल आहे. दुसरा ग्लायसिन मॉलिक्यूल याला जॉईन झाल्यानंतर पेप्टाइड बॉन्ड तयार होईल. सेंटरला CONH या ठिकाणी प्रेझेंट असेल आणि जो मॉलिक्यूल आपल्याला मिळेल त्याचं नाव देत असताना ग्लायसिल असे दोन मॉलिक्यूल एकमेकांना जॉईन झालेले आहे. याला आपण ग्लायसिन GLYCINE याच्याऐवजी नाव देत असताना नॉमेनक्लेचर मध्ये ग्लायसिल GLYCYL पुढे ऍज इट इज दुसरा मॉलिक्यूल GLYCINE म्हणजेच याचं नाव जे येईल ते ग्लायसिन असं येईल कारण INE रिप्लेस होऊन त्या ठिकाणी आपण YL रिप्रेझेंट केलेला आहे. बोर्डवर जर असतं तर हे लवकर समजलं असतं. किंवा याचं आपण ॲब्रिव्हिएशन सुद्धा वापरू शकतो और ग्लाय ग्लाय किंवा यालाच आपण GG कॅपिटल GG या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे याचा अर्थ GG जर लिहिलं तर दोन ग्लायसिनचे मॉलिक्यूल एकमेकांना जॉईन झालेले थ्रू पेप्टाइड बॉन्ड आणि यामधून एक आपल्याला डायपेप्टाइड मिळालेला आहे. या पद्धतीचं याचं जॉईनिंग या ठिकाणी असेल. इफ कंपोजिशन ऑफ एनी पेप्टाइड इज गिवन स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॅन बी रिटन डाउन. पेप्टाइडचं जर कंपोजिशन दिलेलं असेल तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिता येतो. फॉर एक्झाम्पल फॉर अ गिवन फॉर्म्युला GLYALA और कॅपिटल G कॅपिटल A GA असं जर दिलेलं असेल तर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला लिहिता येतं. ग्लायसिन विल बी ऍट द एन टर्मिनल एंड. लेफ्ट हँड साइडला एन टर्मिनल एंडला आपण ग्लायसिनचं स्ट्रक्चर लिहायचंय अँड अॅलॅनिन ALANINE अॅलॅनिन ऍट C टर्मिनल एंड और ऑन राईट हँड साइड किंवा राईट हँड साइडला आपल्याला लिहिता येतं. हेन्स द स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज पुढे त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट केलेला आहे. When the peptide is derived from 2 to 9 molecules 2 ते 9 molecules अमायनो ऍसिड्सचे जर असतील एका पेप्टाइड मॉलिक्यूल मध्ये then it is known as oligopeptides. याला 2 ते 9 मॉलिक्यूल जर असतील अमायनो ऍसिडचे तर त्याला आपण ऑलिगोपेप्टाइड असं म्हणतो. 10 to 100 molecules of amino acids जर 10 ते 100 molecules अमायनो ऍसिड्सचे एकमेकांना जॉईन झालेले असतील थ्रू पेप्टाइड लिंकेज इट इज नोन ॲज पॉलिपेप्टाइड. 100 मॉलिक्यूल पर्यंतचा जो पार्ट असेल त्याला आपण पॉलिपेप्टाइड म्हणू. द ऑलिगोपेप्टाइड्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज डायपेप्टाइड ट्रायपेप्टाइड एटसेट्रा. कारण 2 ते 9 मॉलिक्यूल्स असतात ऑलिगोपेप्टाइड मध्ये म्हणून याला आपण फर्दर क्लासिफिकेशन मध्ये डायपेप्टाइड ट्रायपेप्टाइड या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. When glycyl alanine reacts from the C terminal end, जर ग्लायसिल अॅलॅनिन हा मॉलिक्यूल C टर्मिनल एंड मधून C टर्मिनल एंड कडून जर रिॲक्ट झाला म्हणजे COH ग्रुपच्या साइडनी जर रिॲक्ट झाला, वन मॉलिक्यूल ऑफ ग्लायसिन इट विल बी फॉर्म ट्रायपेप्टाइड. तिसरा मॉलिक्यूल अटॅच झाल्यानंतर हा ट्रायपेप्टाइडचा मॉलिक्यूल म्हणून आपण ट्रीट करतो. which is named as glycyl alanyl glycyl. INE चं
रिप्लेसमेंट YL मध्ये होईल. आणि और ग्लाय अला ग्लाय 3 मॉलिक्युल्स या ठिकाणी किंवा GAG कॅपिटल G कॅपिटल A कॅपिटल G या पद्धतीने याचं रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो. GSH glutathione, a naturally occurring peptide containing glutamic acid, cysteine and glycine, is named as glucisgly. या पद्धतीने याचं रिप्रेझेंटेशन करता येईल. If the sequence of amino acid in a peptide is not known, जर सिक्वेन्स माहिती नसेल पेप्टाइड मॉलिक्यूल मधला अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स, the abbreviation is written in parenthesis and each abbreviation is separated by comma. abbreviation याचं आपण सेपरेट करू शकतो. एक्झाम्पल इज ग्लायसेर SER, सेरीनचं SER, अला या पद्धतीने आपण याचं इंडिकेशन करू शकतो. This indicates only the composition of the peptide and not the sequence. Composition पेप्टाइड मॉलिक्यूल मध्ये काय आहे ते आपल्याला कळू शकतं, सिक्वेन्स आपल्याला कळू शकत नाही. या पद्धतीचे रिप्रेझेंटेशन पॉलीपेप्टाइड, डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड कशा पद्धतीने मॉलिक्युल्स तयार होतात याच्याबद्दलचं या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यानंतरचा जो पार्ट आहे मेरीफिल्ड्स सॉलिड फेज पेप्टाइड सिंथेसिस. आता या मेरीफिल्ड सॉलिड फेज पेप्टाइड सिंथेसिस मध्ये कशा पद्धतीने आपण नॅचरली ऑकरिंग पेप्टाइड मॉलिक्यूल सारखे मॉलिक्युल्स प्रिपेअर करू शकतो. अमायनो ऍसिड्स वेगवेगळे घेऊन पेप्टाइड मॉलिक्युल्स कशा पद्धतीने तयार करू शकतो ते या ठिकाणी सांगितलेले आहे. This method was introduced by Merrifield in 1964 for the synthesis of polypeptide. In this method, the amino acid or a peptide is bound chemically to a solid support. Amino acid एक solid support ला bound केला जातो chemically, and then the peptide chain is built up by reacting the free end. नंतर काय केलं जातं, रिॲक्ट केलं जातं अमायनो ऍसिडला दुसऱ्या आणि पेप्टाइड चेन बिल्टअप केली जाते, जो की फ्री एंड असतो दुसऱ्या साईडचा. एक साईडला त्याला बाइंड केलं जातं, दुसऱ्या साईडला फ्री सोडलं जातं आणि त्या ठिकाणी मग असे अमायनो ऍसिड्स जॉईन केले जातात जेणेकरून पेप्टाइड चेन बिल्ट होईल. अमायनो ऍसिड ऑन सॉलिड सपोर्ट विथ वन अमायनो ऍसिड मॉलिक्यूल ऍट अ टाइम. एक अमायनो ऍसिड ऍट अ टाइम जॉईन केला जातो. When a desired peptide is synthesized, it is liberated from the solid support. जो आपल्याला पेप्टाइड मॉलिक्यूल पाहिजे तो सिंथेसाइज झाल्यानंतर सॉलिड सपोर्ट पासून तो बाजूला काढला जातो बाय द ऍक्शन ऑफ हायड्रोफ्लोरिक ऍसिड. हायड्रोफ्लोरिक ऍसिडच्या रिएक्शन त्या ठिकाणी कॅरी आउट करून और HBr in CF3COH. Generally the solid support is an insoluble synthetic resin. सॉलिड सपोर्ट काय असतो, इनसोल्युबल सिंथेटिक रेझिन असतो. कोपॉलिमर ऑफ स्टायरीन, स्टायरीनचा कोपॉलिमर असतो. अँड डायविनिल बेन्झीन which is chloromethylated. This result in the formation of benzyl chloride, C6H4CH2Cl group. The stepwise sequence of synthesis is represented as follows. सिंथेसिस कशा पद्धतीने होतं त्याचं स्टेप वाईज रिप्रेझेंटेशन पुस्तकामध्ये दिलेलं आहे. बघून घ्या, ते रीड करून याचं सगळे पॉइंट्स आपल्याला बघता येतील. रिएक्शन्स जे आहेत त्या रिएक्शन्स ऍक्च्युअल या ठिकाणी दिलेल्या आहेत. यानंतरचा पार्ट जो आहे हा पॉलीपेप्टाइडचा पार्ट इथे संपलेला आहे. पुढच्या लेक्चर आपण थांबवू, 4-5 मिनिट आहेत. प्रोटीन मॉलिक्युलचं रिप्रेझेंटेशन किंवा त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीला
केलं जातं. या चॅप्टर मधला शेवटचा पॉइंट, पुढच्या लेक्चरला मोठा पॉइंट आहे जरा, आता 2-4 मिनिटांमध्ये तो कंप्लीट होणार नाही. तर पुढच्या लेक्चरला आपण प्रोटीनचा मॉलिक्यूल डिस्कस करू, किंवा प्रोटीन एक्झॅक्टली काय आहे. अमायनो ऍसिडचं कॉम्बिनेशन मधून तयार होणारा मॉलिक्यूल आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण त्याचं डिटेल स्टडी या ठिकाणी दिलेला आहे. प्रोटीन मध्ये 2-3 प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला डिस्कस करायचे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी स्ट्रक्चर, आणि शेवटचं एक क्वार्टर्नरी स्ट्रक्चर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर हे सगळे स्ट्रक्चर्स आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चरला आपण डिस्कस करूया. ठीक आहे, समजलं सगळ्यांना आजचं पॉलीपेप्टाइड? जरा रिस्पॉन्स द्या मला पटापट. व्हिडिओ चालू करा जरा, मी ज्याला सांगेल त्याने व्हिडिओ चालू करा. आदर्श पाटील, व्हिडिओ ऑन कर तुझा. नेमकं तुम्ही लेक्चर अटेंड करताय की नाही मला बघू दे जरा. हो सर. हा, व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी, व्हिडिओ सगळ्यांनी ऑन करा. हा, लेक्चरवर बसलेत का कोण चालू करून गेलेलं आहे? बघा बरं, आता कसं छान वाटतंय, एकदम वर्गात शिकवल्यासारखं. करा सगळ्यांनी ऑन व्हिडिओ. रेकॉर्डिंग असतं आपल्याकडे, हे आपल्याला प्रूफ द्यायचे असतात की आपण बाबा लेक्चर घेतलेले आहे. बंद करू नका, व्हिडिओ ऑन करा सगळे. प्रिया घरत, तेजस्विनी कारेकर, आरती पाटील, समीक्षा, साई प्रसाद, हा, निकिता, सगळ्यांनी ऑन करा व्हिडिओ. कल्पेश मात्रे, अरे बंद का करताय व्हिडिओज? विशाल चौधरी, परत बंद केला व्हिडिओ. समजलं का आजचं लेक्चर? समजलं का? हो सर. हा, पुढच्या 2-3 दिवसामध्ये कदाचित आपलं कॉलेज ऑफलाईन चालू होण्याची शक्यता आहे, असं एकंदरीत वाटतंय आपल्याला. जर काही डिक्लेअर केलं गव्हर्नमेंटने, स्टेट गव्हर्नमेंटने आपल्या, तर कदाचित कॉलेज चालू होईल ऑफलाईन. जर तसं जर झालं तर आपण वर्गामध्ये रेग्युलर, आनंदाची गोष्ट आहे सगळी, कारण खूप ऑनलाईन लेक्चर मध्ये खूप कंटाळा, सगळं व्यवस्थित समजत नाही, रिप्रेझेंट करता येत नाही, रिॲक्शन्स लिहून दाखवता येत नाही. आता त्याला ते सगळं क्लिपबोर्ड वगैरे वापरून त्या गोष्टी पॉसिबल आहेत, पण त्याच्यामध्ये ते अरेंजमेंट करण्यामध्ये थोडासा वेळ जातो. काय हरकत नाही. आजच्या लेक्चर मधलं पॉलीपेप्टाइडचा मॉलिक्यूल समजला का? चॅप्टर संपतोय पुढच्या लेक्चरला. समजलं? रोशनी, संजना पाटील, हो सर. हा ठीक आहे, चला आपण बंद करूया इथे आता लेक्चर. सगळ्यांना बघून, जरा विद्यार्थी बघून छान वाटलं जरा. ठीक आहे, ओके, बंद करतो मी मीटिंग, लीव करा. आरती पाटील, फोटो फिक्स करून ठेवलेला आहे.